हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळ सकाळ मी पिल्लूला ब्रेकफास्टमध्ये आज फ्रूट्स देते, पेयर देते एक. कारण का तिचा जो वॉटर इंटेक आहे तो खूपच कमी आहे, खूप म्हणजे खूपच. तिला पाणी हा प्रकार का आवडत नाही का माहिती. सो सध्या मी असे ज्यूसेस वगैरे असे चालू केलेत तिला सकाळ संध्याकाळ, इवन मधल्या पिरियडमध्ये पण द्यायचं. सो इथे मी जवळजवळ अर्धा घेतला आधी, कारण का हे तिला फर्स्ट टाईम मी देत होती आणि मी डायरेक्ट हे ग्राइंड केलं ना. त्याला बॉईल करत बसली ना, स्टीम देत बसली ना काय, विथ साल मी दिलं. कारण का सगळ्या ह्याच्यामध्ये फायबर्स असतं आणि फायबर्सनी कसं जास्त जेव्हा आपण फायबर खातो तेव्हा ना आपल्याला जी पॉटी आहे ना ती हार्ड असते, ती सॉफ्ट होते. सो पिल्लूचं पण तसंच काहीतरी झालं आहे. सो त्याच्यामुळे मी तिला पाण्याचं इंटेक कमी असल्यामुळे तिला थोडं पॉटी करायला त्रास होते. सो मी आता तिला फ्रूट्स देते विथ असंच डायरेक्ट देते, स्टीम वगैरे करून देत नाही आहे. कारण का आपण खातो तसंच देते मी तिला. आणि आता ऑलमोस्ट ती 1 इयरची झाली आहे, त्याच्यामुळे आता ती हळूहळू सगळं तिला खायला येता हवे, तिला जमायला हवे, जेणेकरून कुठे जाऊ तेव्हा असं काही प्रॉब्लेम नको. सो इथे मी तिला आता ग्राइंड करून देते आणि ऑलमोस्ट तिने सगळं खाल्लेलं. आणि ह्याच्यामध्ये कसं पाण्याचं जे प्रमाण असतं ना ते जास्त असतं, त्याच्यामुळे हे खाल्लेलं चांगलं, इवन आपण पण खाल्लं पाहिजे. सो मी तिला सध्या तरी बनाना, ॲपल हे फ्रूट्स आणि ग्रेप्स, परत आत्ता सध्या तरी ऑरेंज तिला चालू करणार आहे. केलं नव्हतं कारण का ते ज्यूस फॉर्ममध्ये येतात, ते मला सगळं द्यायचं आहे तिला आता जास्त. वॉटरमेलन पण मी ट्राय केलं पण ते खात नाही आहे. सो आता ह्याची मी अशी प्युरी करून घेतली. आता हे तिला भरवेल मी एवढं, आणि ती खाऊन घेतलं तिने सगळं. आणि नंतर ते झाल्यानंतर आम्हाला मी चहा ठेवली, कारण का तिला मी आज ब्रेकफास्टला फ्रूट्सच दिलं. आणि एक वोट्सचं बोलते, डाईटवाला बिस्किट असतं, त्याच्यामध्ये पण फायबर्स जास्त असतात. सो ते पण भरवलं मी तिला, ते पण तिने खाल्लं, अर्धं खाल्लं. कारण का आम्ही चहा पितो तेव्हा तिला पण काहीतरी लागतं. सो डाईटवाला बिस्किट मी तिला देते. हल्ली म्हणजे हा सेकंड डे आहे तिचा डाईटवाला बिस्किट खाण्यामध्ये. आणि जी रात्रीची भांडी मी वॉश केलेली ती आता लावून घेते पटपट, कारण का पिल्लू उठले की माझी सगळी कामं राहून जातात, सगळं काय राहून जातं. सो आता पटपट मला आवरून घ्यायचे. आणि चहा म्हटलं, आज मी खूप दिवसांनी हे बिस्किट तुम्हाला मी बोलत होती ना, ते हे बिस्किट. आणि इथे पिल्लू आणि पिल्लूच्या बाबांची मस्ती चालू होती. आणि आज मी पिल्लूला बनवते फ्लॉवर, तिला मी फर्स्ट टाईम देते. आणि सो आम्ही पण आज फ्लॉवरचीच भाजी केली. सो होतं घरी, ज्या व्हेजिटेबल्स आता अवेलेबल असतात घरी ते मी तिच्या खिचडीमध्ये टाकून देते आणि ती खाते पण. फ्लॉवर्स घेतले, गाजर घेतले आणि मटार आणि एक लसूणची पाकळी आणि टोमॅटो, एवढं मी सगळं घेतलं. आणि फक्त आज ओन्ली राईसच करणार आहे, डाळ त्याच्यात मिक्स नाही केली मी. सो आणि तूप टाकलं, त्याच्यानंतर लसूण टाकलं, ते थोडं तेलामध्ये हे करून दिलं. आणि नंतर हिंग, जिरं, आणि मी आता थोडेसे स्पायसेस पण ॲड करायला लागले पिल्लूच्या ह्याच्यामध्ये. गरम मसाला म्हणा किंवा धणे पावडर, बस. अजून तिखट वगैरे असं मी तिच्यामध्ये ॲड नाही केलं. सध्या तरी एवढंच मी तिच्यात ॲड केलं आहे, गरम मसाला आणि धणे पावडर. बाकीचं असं असून वेगळं काही मी तिला दिलं नाही आहे. मसाले मला लवकरच मी हळूहळू तिला तिखट ॲड करत जाईल.
आणि आता ती खेळते, मी व्हॉइस ओव्हर देते. आणि ज्या भाज्या होत्या सगळ्या त्या टाकल्या, त्या मसाल्यामध्ये परतून घेतल्या आणि आता जो राईस आहे तो टाकेल आणि 2-3 चिटनमध्ये होऊन जाईल. पिल्लू अगदी राईस वगैरे आहे ना आवडीने खाते, असं नाही की तिला आवडत नाही, ती अगदी मस्तपैकी खाते. तुपातलं जे असतं ना ते तिला आवडीने म्हणजे खूप आवडीने खाते. आणि तिला ना नेहमी डिफरंट हवे. तुम्ही आज कराल आणि तेच उद्या द्याल ना, तिला अजिबात चालणार नाही, ती खाणार पण नाही, ते रिजेक्टच करून टाकेल. सो मला ना टेस्टसाठी अशा वेगवेगळ्या भाज्या ॲड कराव्या लागतात, जेणेकरून जरा वेगळा फ्लेवर येईल, वेगळी टेस्ट येईल. त्याच्यामुळे मला असं काही करावं लागतं. आणि ते म्हणून तर ती आवडीने खाते, सगळं टेस्ट वेगळी असं. आपण पण वेगवेगळं असलं की आपण खातो, सेम लहान बाळांचं पण तसंच आहे. सो आता हे झालं आहे 3 चिटांमध्ये, हे ऑलमोस्ट होऊन जाईल. आणि मी केलेली आम्हाला फ्लावर, बटाटा आणि मटार. सो मटारचं सीझन आहे, सो मटार तर सगळ्या भाज्यांमध्ये आता असतो. सो त्याच्यानंतर ही भांडी पण मला धुवायची होती आणि सगळं आवरायचं होतं. आता पिल्लू पण झोपलेली, सो म्हटलं पटपट आवरून घेईल आणि जरा वेळ बसेल आता, कारण का खूपच कंटाळलेली मी पण. आणि हा राईस असा झाला आहे. आता मी ह्याला ग्राइंड केलं, प्युरी फॉर्ममध्ये केलं आहे आज मी. जर तुमचं बाळ पण असं तुम्ही पण ट्राय करू शकता, अगदी 7 महिन्याच्या मुलापासून. तर तुम्ही पण असं ना थोडंसं ग्राइंड करा. जर तुमचं बाळ स्मॅशवालं खात नाही आहे ना, तर तुम्ही असं थोडंसं थिक ग्राइंड करा, जेणेकरून मग हळूहळू ते स्मॅशमध्ये येऊन जाईल. मी आज तिला स्मॅशने दिला, तिला प्युरी फॉर्ममध्ये दिलं. आणि पिल्लूचे बाबा आणि पिल्लू बघा कसे खेळत आहेत, छोटे महाजन आणि मोठे महाजन. पिल्लू एक टॉय आपल्या तिच्या पिशवीतून काढते आणि मस्तपैकी खेळत होती. मी माझी कामं करत होती आणि मी म्हटलं बघून दे ही काय करते. किचन वगैरे आवरून झालेलं, भांडी वगैरे धुवून झालेलं. म्हटलं आता थोडासा रेस्ट करेल, बसेल यांच्यासोबत. कारण का पिल्लू जेवला लगेच झोपत नाही. ऑलमोस्ट ती 5 वाजता झोपते, 5-6 वाजता. त्याच्यानंतर ती खेळत होती आणि ज्या मुवमेंटला ती मला बघते ना, त्या मुवमेंटला ती लगेच येऊन जाते. म्हणजे तिचे बाबा समोर असले ना की ती गप्पा खेळते आणि म्हणजे खेळते सगळ्या वस्तूंनी वगैरे, खेळण्यानी तिच्या. आणि ज्या मोमेंटला मी तिला दिसली की ती लगेच येऊन जाणार, म्हणजे तिला लगेच माझ्याकडे यायचंच असतं, असा तिचा खेळ असतो. म्हणून मी सॅटर्डे संडे ना माझी कामं पटपट आवरून घेते आणि त्याच्यासमोर जरा पण येत नाही. जरी मला हॉलमधून काय आणायचं असेल ना, तरी मी ना लपून जाते, तिच्या मागून जाते किंवा तिच्या बाबांना सांगते तिच्या डोळ्यासमोर काहीतरी ठेवा, तिला एंगेज करा, मग पटकन ती वस्तू घेणार आणि मी येणार, असं माझं चालू असतं. कारण का तिला दिसली ना मी की तिचं असतं की मला घे, मला उचल. आता तुम्ही बघताय तिने मला बघितलं तर लगेच ती माझ्याकडे आली, म्हणजे ती खेळत होती ती तरी पण ती आली. आणि पिल्लूचे बाबा बघताय तुम्ही बाजूला, त्या ढोल का काय म्हणतात मला माहीत नाही, त्याच्या पिल्लूपेक्षा त्यांना जास्त इंटरेस्ट त्याच्यामध्ये. सो आता हे असंच खेळ आमचा चालू होता. ऑलमोस्ट पिल्लू आमची 7 वाजता झोपली. 7 वाजता झोपली आज ती, कारण का तिला खाली वगैरे मी फिरवून आणलं. तिची आंघोळ पण ह्या मोमेंटला झाली नव्हती. तिची आंघोळ आम्ही संध्याकाळीच घालतो मोस्टली करून 5-5:15ला. आणि ती माझ्याकडे आली. त्याच्यानंतर वरती सोफ्याच्या वरती मी लॅपटॉप ठेवते, तर तिने तो बघितला. तर तिला एवढं पण माहिती आहे की लॅपटॉपचा फ्लिप आहे तो कसा ओपन करता. ते बघता ती कशी अंगठ्याने ओपन करायला जाते, पण तो ओपन होत नव्हता. तो ओपन नाही झाला ना की त्याला ती मारायची आणि स्वतःकडे खेचून घ्यायची. म्हणजे कसं छोटी मुलं अगदी चाणक्य नजरेने बोलतात ना, बघतात तसं त्यांची अगदी बघत असतात की काय करतोय काय नाही, ती वस्तू कशी आहे काय आहे. आणि इथे आम्ही आता पिल्लूची आंघोळ वगैरे झालेली, पिल्लूला दूध पण फीड केलेलं, बॉटल फीड केलेलं. आणि आता आम्ही थोडंसं खाली आलो. मी तिला संध्याकाळी सायकलवर राईड करायला नेते, नाहीतर कधी कधी अशी वॉक करायला नेते. ती चालत तर नाही अजून, पण मी अशी फिरवून उचलून घेऊन जाते आणि असं फिरवून आणते जरा, तिला पण काहीतरी वेगळं. म्हणून संध्याकाळी आमचा हा प्रोग्राम ठरलेलाच असतो. कितीही काळोख झाला, कितीही काय झालं तरी मला तिला संध्याकाळी 1 राऊंड मारायचाच असतो. कारण का तिचं पण थोडं माइंड वेगळं होईल, तिला पण थोडी जरा हवा लागेल बाहेरची. त्याच्यामुळे मग आम्ही असं आज बिल्डिंगमध्येच मी राऊंड मारला, 1 राऊंड फक्त बाहेर मारला. कारण का आमच्या बाहेर गॅस पाईपलाईनचं काम चालू होतं, त्याच्यामुळे रस्ते खूप खणून ठेवलेले. आणि आले पिल्लू झोपलेली. आता मला बाकी सगळं आवरायचं होतं, अजून उठली नाही. बघा कशी झोपते, कारण का दुपारी ती ऑलमोस्ट 3ला उठलेली. 3-2:30ला उठलेली, 2:30-3 समथिंग असं. आणि ती झोपली ऑलमोस्ट 6:30, 7:30, 7:30,
6:30ला झोपली ती, अजून पण झोपलेलीच आहे. आता वाजायला आलेत 8. आता तिला उठवते, तिला भरवते. आज मी करणार आहे तिला भरडीच, कारण का आज मला खूप कंटाळा आलेला कंटाळा करायला नको, पण आहे घरी, सो म्हणून काही मी केलं नाही. आहे रेडीमेड म्हणजे मी घरीच केलेलं आहे, तर ते तिला भरवेल आणि खायला देईल. आणि आता तिला खायला देईल, जेवेल वगैरे, खेळेल वगैरे. आणि माहीत नाही आज पण जागवणार आहे का. काल तर तिने मला भयंकर त्रास दिला, भयंकर. म्हणजे काय झालं, तिला मी झोपवलेली आणि उठली ती 10-20 मिनटात उठली आणि खेळायला लागली आणि ती कशी उठली नाही की डायरेक्ट उठूनच बसते, मग तिची झोपच मोडून जाते. आणि उठली आणि डायरेक्ट ती आली माझ्या पोटावरती आणि चेक केलं तर तिने शू केलेली म्हणजे मी डायपर घालते, पण ते डायपरनं एका साईडला, कारण का ती खेळता खेळता झोपून गेली, ते डायपरनं एका साईडला आलेलं आणि त्याच्यामुळे तिची पॅन्ट ओली झाली आणि गादी पण ओली झाली. त्याच्यामुळे तिला ती जाग आली, पण ती झोपली. परत अर्ध्या तासाने उठली. परत मग तिला मी हलवलं, परत 1 तासाने उठली, परत अर्ध्या तासाने उठली, परत तिचे बाबा आले, मग परत ती उठली. आणि नंतर अशा स्टेजला खाल्लं वगैरे. सकाळी मी ऑलमोस्ट 5 का 6 वाजता चहा पिली, परत झोपली आणि नंतर ही परत उठली. नंतर आहे ना मला लिटरली त्राणच नव्हता अंगामध्ये, म्हणजे असं वाटत होतं आता बस झालं, आता माझ्याने नाही उठवणार. लिटरली ती रडत होती, पण एनर्जीच नव्हती रात्रभर तिला सांभाळत. मग मी ज्या बाबांना बोलली प्लीज आता बघा तुम्ही. मग तो ऑफिसमधून आला, फ्रेश पण नाही झाला, त्याने डायरेक्ट तिला हलवली हातावरती आणि मग तिला झोपवली. म्हणजे अशी कधी कधी आमची परिस्थिती होऊन जाते. त्याला पण आलं ना की डायरेक्ट तिला घेऊन बसावं लागतं, म्हणजे त्याला पण रेस्ट कधीच नाही भेटत. ऑफिसमधून आला ना की ही जागी असेल ना, रात्रभर मी सांभाळत असेल ना, मी दमून जाते. मग तो काय करतो, मग तो आला ना की मला कळतं की तो दमून आला असेल, थोडासा त्याला टाईम द्यावा, पण माझ्यात पण एनर्जी नसेल. त्याला आल्या तो पण कामाला लागून जातो. मग कधी कधी एवढं करावं लागतं हिच्यासाठी. आता लवकर मोठी हो आणि झोप चांगली. आणि आमच्या दोघांचं कसं आहे, आम्ही आहे ना रात्री लेट झोपतो. लेट म्हणजे फक्त 1:30-2 पर्यंत आम्ही जागू शकतो दोघं. आणि सकाळी आम्हाला ना आधीपासून उठायची ना अजिबात लवकर सवय नाही. इवन मी मम्मीकडे होती ना तेव्हा पण आम्हाला लवकर उठायची सवयच नाही आहे, जरा पण नाही आहे. उशिराच उठतो. 10 नंतर आमची सकाळ चालू होते मम्मीकडे असल्यापासून. इवन दीपक आधी पण पिल्लू नसायची ना तेव्हा पण आम्ही लेटच उठायचो. लवकर उठून काय होणार, उगाच काम करायचं आणि दिवसभर बसा असंच, त्यामुळे लेट उठायचो. 10 वाजता वगैरे उठायचो. आणि आता पिल्लू मॉर्निंग पर्सन नको व्हायला. मे बी पिल्लू मॉर्निंग पर्सन नाहीच आहे, पिल्लू पण लेट झोपणार आहे. आता झोपली बघा कशी, आणि रात्री जरा पण झोपत नाही आगाऊ पुरगा. चला मी पटकन तिला उठवते, तिला भरवते. उठलंय बघा, कोण उठलंय, छोटे महाजन उठलंय. आता जेवणार आम्ही ना. कशा आळस देतोयस तू, कशा आळस देतोस. समायरा, दीपक, जॉनी, यश पप्पा, प्रिंशुक, नो पापा, एरिंगाय, नो पापा, open your mouth. मी काय बोलायला लागली की मला तोंडातच बोट घालते, म्हणजे गाणी बिणी बोलायला. आमच्या कुकूला लागले भुकू, कुकीचे कुकर व्हायचे थंड. तू बघ, हेलो तितली उडी उडी ना सकी. केवढा मोठा जेवण तिला दिले मी. चपाती मी इथे जेवते. हा दुपारचा पिल्लूचा राईस उरलाय. फ्लावरची भाजी केली
आणि पिल्लूला इथेच बसवून ठेवलं कारण का तिला खाली ठेवलं ना की मग ती प्लेटमध्ये येत राहते माझ्या. सो तिला आता वरतीच बसवलं आहे. तिला दिली आहे चपातीचे तुकडे तोडून आणि ती खाते उचलून उचलून एक 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 एक. तुमचा पण बेबी 12-11 महिन्याचा असेल ना तर त्याला असे चपातीचे तुकडे, कुरमुरे किंवा पराठा असे तुकडे देत जावा. म्हणजे कसं स्वतःचं खायला तो शिकेल ॲटलिस्ट. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा, मग तो खायला लागेल स्वतःच्या हाताने. त्याला आवड निर्माण झाली की तो बरं. ती बघताय कसं खाते, तिला चपाती खाते. तिला एकदा ना मी भात पण दिलेला, पण त्या भाताचा ती एवढा पसारा करून ठेवते, आपल्याला धुवायला लावते. असं पटकन जेवते आणि मग भेटते तुम्हाला. बघा कशी खाते. आणि इथे मी तिला सॉंग्स लावून दिलेले आणि हा तिचा खेळ आहे ना तिच्या बाबांनी तिला शिकवलाय. उभं राहायचं, पाठी आपण बसलो की आपल्याकडे धाडकन येऊन पडायचं आणि आपण ते तिला कॅच करायचं. ह्या गोष्टीमध्ये तिला जाम म्हणजे जाम मजा येते. तर तोच तिचा खेळ चालू होता. ह्या अशा ज्या बोलतात ना थोड्या डेंजर पण नाही, कोणता वर्ड्स यूज करता येईल तुम्हाला आठवत नाही आहे, ह्या गोष्टी असतात ना त्या बाबाच शिकवू शकतात. एकदम असे गेम्स, रावडीवाले गेम असे बाबाच शिकवू शकतात. सो तोच हा प्रकार आहे. त्यात हा पण तिच्या बाबांनीच गेम शिकवला की जाऊन पडायचं आणि आपण तिला कॅच करायचं. सो तिचं हे चालू असतं. तिच्या पाठी मी बसली ना की तिचं हाच गेम चालू असतो. आणि तिचे बाबा असले ना की ते अति होऊन जातं. म्हणजे ती सारखी सारखी तेच करत असते आणि त्यांना पण दमवते आणि स्वतः पण दमून जाते. ती पिल्लू तर आमची दमत नाही, पण बाबा दमून जातात. आता हा खेळ ऑलमोस्ट भरपूर वेळ चाललेला आणि मी तिला लावून दिलेले सॉंग्स माझे सगळे कामं झाली, जेवण पण झालेलं. आणि तुम्ही बघते मी इकडे तिकडे बघते कारण का ना आमच्या एरियामध्ये खूप साऱ्या मच्छर आहेत, लिमिटच्या बाहेर मच्छर आहे. म्हणजे कुठून घरी मच्छर येतात ना काय माहिती. सो मी तेच शोधत होते की मच्छर आहेत तरी कुठे काय, कारण का पिल्लू उभी राहते, तिच्या पायाला वगैरे चावेल, त्याच्यामुळे माझं ते चालू होतं मच्छर शोधण्याचं काम. आणि पिल्लूला मी ॲज युजल सॉंग्स लावून दिलेले. ती तिचे सॉंग्स बघते, मस्तपैकी डान्स पण करते. तिच्या आवड तिचं सॉंग्स लागलं ना की तिचे एक्सप्रेशन तुम्ही बघालच. जीभ कशी तिची एकदम हलवत बसते बघा, कशी नाचते ती. म्हणजे तिला आवड तिचं सॉंग असलं ना की ती फुल एन्जॉय करते. इवन तिने ते बघितलं नाही ना, फक्त ऐकलं ना तरी पण तिचे एक्सप्रेशन पुरे चेंज होतात तिच्या आवडीचे सॉंग्स बघितलं की. आणि आज आमचा दिवस असाच काहीतरी गेला. आणि मी रात्री तिला भरवलेली भरडी, म्हणजे सॅरलेक्स, होममेड सॅरलेक्स मी जे करते ना ते भरवलेले तिला रात्री. कारण का ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे मी तो काही व्हिडिओ केला नाही. सारखं तेच काय दाखवायचं आणि तुम्ही पण मग बोर होऊन जाल. सो नवीन काही रेसिपी केल्या की मी तुम्हाला त्या दाखवत जाईल पिल्लूसाठी. म्हणजे तुम्ही पण तुमच्या बाळासाठी असं कधीतरी ट्राय करू शकता. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पण तुमचं बाळ 1 वर्षाचं झालं ना की तुम्ही पण सगळ्या व्हेजिटेबल्स त्याला देत जावा. अगदी बॉईल करून खिचडीमध्ये टाकून त्याला देत जावा, जेणेकरून ना त्याचा इंटेक होईल, त्याला आवडेल आणि तो पण अगदी आवडीने खाईल. त्याच्यामुळे तुम्ही तसं देत जावा. आणि ते पिल्लूची आणि माझी मस्ती चालू होती. तिला असं कॅच करायचं, तिला पकडायचं, तिला उचलायचं, तिला थोडंसं हलवायचं, त्या गोष्टीमध्ये ना तिला खूपच मज्जा येते, खूप म्हणजे खूप. आणि सध्या ती पायावर चढून आपल्याशी वरती उभी राहायला करते, म्हणजे वरती सोफ्यावरती चढायला बघते. तर हाच तिचा गेम चालू होता. आणि तिला खेळवता मला, म्हणजे मी जेवलेली असली ना तरी मला भूक लागून जाते. एवढं सारखं ओढ बस, हे आण ते आण, हे खेळव ते खेळव, ती शू केली की ती शू पुसा, परत ते आणा, हे करा ते करा. ह्यामध्येच माझं खूप म्हणजे खूप एनर्जी अशी बोलतात ना डाऊन होते. आणि प्लस परत रात्री पण जागायचं असतं. पिल्लूचं काय गणित असतं काय माहिती. एवढी ती खेळते ना, तुम्ही बघता इतकी तिच्या अंगात मस्ती आहे ना, म्हणजे जरा 5 मिनिटं ती स्थिर नाही बसत. तरी पण ही मुलगी जरा पण दमत नाही. रात्री ती जागते. त्याच्यामुळे माझी एनर्जी आहे ना फुल टू डाऊन होते, फुल टू डाऊन. लिटरली रात्री मला एवढी भूक लागते ना, पण असं कसं सोबत कोण नसतं त्याच्यामुळे ना असं काय खाता येत नाही. आणि काय खायला गेली ना की हिला पण लागतं असं. त्यामुळे मग मी ती रात्रीची भूक आहे ना ती मारून टाकते. पाणी तरी पिते, नाही तर असं काहीतरी करून आहे ना स्किप करून टाकते त्या टायमिंगला. आणि मग पिल्लूचे बाबा येतात सकाळी, मग तेव्हा चहा किंवा असं काय असतं चहासोबत ते खाऊन घेते. असा काहीतरी आमचा रात्रीचा दिवस असतो. आणि पिल्लू आता खेळेल वगैरे. मग तिला थोडंसं आज मी लेट झोपेल, 12च्या दरम्याने, 12, 12:30, 1ला झोपवेल मी. आणि त्याच्यानंतर मग 1ला झोपली तरी पण ती अर्ध्या तासाने 1 तासाने उठते.
ती एका साईडला झोपली ना की दुसऱ्या कुशीवर जाताना तिला ती जाग येते, का माहिती का, तिचं लॉजिकच मला कळत नाही असं का तिच्या बाबतीत होतं. चला तर हे तर होत राहणार आहे मोठी होईपर्यंत. अगदी तिला समजत नाही आहे झोप तिची प्रॉपर, आपल्याला झोपलं पाहिजे किंवा आपल्याला काय केलं पाहिजे, तोपर्यंत ह्या गोष्टी होतच राहणार लाईफमध्ये. आणि ह्या गोष्टी आत्ता होतील, नंतर ती मोठी होईल तसं ते सगळं, ह्या गोष्टी सगळ्या चेंज होत राहतील आणि सगळ्या बदलत जातील. आणि मला कधी कधी इतकं माझ्याबद्दल हे वाटतं ना की मला आधी जाम भीती वाटायची की एकटी मी सांभाळेल की नाही हिला, रात्रीची भीती वाटायची. म्हणजे रात्री बाळाला काय झालं तर आपण कसं काय मॅनेज करू. पण मी तुम्हाला लिटरली सांगते, पिल्लू आमची 3 महिन्याची असल्यापासून मी तिला रात्रीचं एकटी सांभाळते. पिल्लूच्या बाबांची नाईट असल्यामुळे कधी कधी असं तिला काय झालं की तिचे बाबा घरी असतात किंवा मी मम्मीला फोन करून देते, कधीही मम्मीला फोन करून देते रात्री. म्हणजे ती रात्र 2 वाजले असले 3 वाजले असले तरी पण मम्मीला मी फोन करून घेते आणि पिल्लूचे बाबा पण लगेच तेव्हा घरी येतात. सो आता ह्या गोष्टीची मला चांगलीच सवय झाली. आणि मुलांना कशी हँडल करायची, मुलांना काय हवे काय नको, मला ह्या गोष्टी अगदी नीट व्यवस्थित समजल्यात. फक्त एवढंच की जाम त्रास म्हणजे खूप थकल्यासारखं वाटतं, रेस्टलेस वाटतं कधी कधी वाटतं की बस झालं आता, खूप दमली मी, आता सगळं आयतं हवे. पण ते आता पॉसिबल नाही, ते फक्त मम्मीच्या घरी गेलं कीच पॉसिबल असतं. आता बघूया, आता तुम्हाला पिल्लूचं जायवळ झालं की मी मम्मीकडे जाणारच आहे, हे तर मी फिक्स करून ठेवलं आहे. कारण का आता खूप सारी दमले, आता थोडासा रेस्ट हवे मला, त्याच्यामुळे मम्मीकडे जाईल. मम्मीकडे गेले की मला टेन्शन नसतं. पिल्लू आमची मम्मीकडे अगदी नीट राहते, म्हणजे तिला मम्मी नसली ना तरी चालून जातं, मम्मी तिला अगदी नीट सांभाळते. तर तुम्ही बघते ती कशा प्रकारे एन्जॉय करते. गाणं आवडीचं लागलं ना की ती फुल टू तिची एनर्जी लेवलच हाय होते. आणि आत्ता तुम्ही बघताय वॉचमध्ये तुम्हाला मे बी दिसत असेल नाही, 12:15 होत आले तरी ह्या मुलीच्या डोळ्यावर जर्रा पण झोप नाही आहे. आता ती झोपेल कधी काय माहिती. तिला झोपायचं तर मी ट्राय करणार आहे. आणि असा आमचा रात्रीचा दिवस जातो सॉंग्स बघण्यात, खेळण्यात. थोडीशी रडते, थोडीशी क्रँकी होते, मग तिला परत फीड करा, ह्या गोष्टी आमच्या रात्रभर चालू असतात. सो तुम्हाला माझा जर हे माझे व्हिडिओ आवडत असतील, पिल्लूला मी काय फीड करते काय नाही, तुम्हाला त्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज तुम्ही नवीन असाल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुमच्याजवळ मी अशाच नवीन छान व्हिडिओ घेत येऊन जाईल. तोपर्यंत बाय बाय.